दीदी, हे इतकं सगळं घेऊन बसलीस, काय करतेस का याच्या सगळ्याचं? मस्त असे ड्रायफ्रुट्सचे लाडू बनवते आणि आपल्या घरातला मध वापरून. तर मंडळी, आज आपण मस्त असे ड्रायफ्रुट्स आणि नट्सचे लाडू बनवतोय, अगदी पौष्टिक असे. तर त्यासाठी मी ते जे पण ड्रायफ्रुट्स, नट्स, काहीही सामान जे घेतलंय ना, त्याचं प्रमाण किंवा साहित्य तुम्ही कमी जास्त तुमच्या आवडीप्रमाणाने केलात ना तरी चालेल. इथे काही पर्टिक्युलर असं प्रमाण नसतं. तर इथे मी आधी शेंगदाणे घेतलेत, छान असे बारीक गॅसवरती खरपूस भाजायचे आहेत. शेंगदाणे एक साईडला भाजतायत ना तोपर्यंत सुकं खोबरं आहे, त्याच्या कातळ्या करून घेतल्या होत्या, ते मिक्सरमधून वाटून घेतलं. म्हणजे अगदी बारीक झालं ना तर ते छान भाजतं. ते इकडे मस्त असे शेंगदाणे भाजले होते, ते मी एका सुपामध्ये काढून ठेवलेत, म्हणजे ते मस्त गार होतील. आता एक वाटी भरून मगज आहेत, ते मी भाजून घेते. सगळ्या गोष्टी छान अशा बारीक गॅसवरती भाजल्या ना तर मस्त अशा कुरकुरीत होतात त्या आणि टिकतातही खूप दिवस. त्यामुळे छान असं सगळं भाजून घ्यायचं. मगज आहेत ते मी एका प्लेटमध्ये काढून ठेवलेत आणि त्याच पॅनमध्ये मी जे जवस असतात ना ते भाजून घेतलेत. त्याच्यानंतर पांढरे तीळ भाजून घेतले. याचं सगळ्याचं प्रमाण एकसारखं ठेवलं मी छोट्या वाटीच्या प्रमाणाने. सगळं भाजत असताना एवढं गरम होत होतं खरंच, तरीसुद्धा सगळं छान एकसारखं मी भाजून घेतलंय. इथे खसखससुद्धा छान अशी परतून घेतले आणि आपण जे खोबरं आहे ते वाटून ठेवलं होतं ना ते सुद्धा मस्त खरपूस होईपर्यंत भाजायचं आहे. खोबरं जर कच्चं राहिलं ना तर लाडू लवकर खराब होण्याची शक्यता असते. जर तुम्ही जास्त क्वांटिटीमध्ये बनवता तर सगळं छान भाजून घेणं खूप गरजेचं आहे. सगळं खोबरं मी परातीमध्ये छान असं पसरवून ठेवलं आहे, म्हणजे त्यातील वाफ जाते. आता त्याच पॅनमध्ये मी 1 चमचा भरून तूप घेतलं आहे. तूप आहे ते सगळ्या पॅनला असं व्यवस्थित पसरवून घ्यायचं. छान असं तूप मेल्ट झालं की याच्यामध्ये काजू, बदाम, पिस्ता आणि अक्रोड घातले. जे सुकं सुकं असतं ना ते मोठे मोठेच पीस आहेत, मी कट केले नाही, कारण आपण नंतर याला मिक्सरमधून वाटून घेणार आहोत. छान असे यांनासुद्धा भाजून घेतलं. 3 ते 4 मिनिट लागतात एकसारखं व्यवस्थित परतवून भाजायला. छान असं भाजून घेतल्यानंतर यांना प्लेटमध्ये काढून घेतलं आणि त्याच पॅनमध्ये मी पुन्हा जरासं तूप घेतलं. वाटी भरून तूप घेतले. हे तूप पूर्ण आपल्या लाडवांना यूज होतं. त्या तुपातलं पुन्हा चमचाभर तूप घेऊन त्याच्यामध्ये आपल्याला मनुका आहेत त्या परतवून घ्यायच्या आहेत. तिथे मी पांढऱ्या आणि काळ्या दोन्ही मनुका सेम क्वांटिटीमध्ये घेतल्या होत्या. छान असं परतवून घ्यायचं. हलक्या हलक्या फुलतात त्या आणि अशा तुपावरती परतवून घेतल्या ना तर त्यांचा चिकटपणाही वाढतो आणि लाडू बांधायला सोपं होऊन जातं. आता पुन्हा चमचाभर तूप घेतलंय मी आणि यामध्ये खजूर छान परतवून घेणार आहे. खजूर आणि खारीक आहे याची बी व्यवस्थित काळजीपूर्वक काढून घ्यायची. एक जरी बी राहिली ना तर सगळे लाडू कचकचित होतात. छान असं परतवून झाल्यानंतर त्याच पॅनमध्ये मी हळीव असतात ते परतून घेते. आता सगळं व्यवस्थित पॅनमधून काढून घेतल्यानंतर सगळ्या गोष्टी एक एक करून बारीक करून घेते. सगळ्यात आधी मी शेंगदाणे आहेत ते बारीक करून घेतलेत. मी ज्या परातीमध्ये आपण खोबरं पसरवून ठेवलं होतं ना त्याच्यावरतीच हे पसरवून ठेवलेत. त्यानंतर मगज, जवस, पांढरे तीळ आणि खसखसची पावडर करून घातली आहे. आता जी खारीक आपण फोडून ठेवली होती ती सुद्धा छान बारीक करून घेतले आणि हे सगळे मनुका आणि काजू बदाम वगैरे आहेत ना ते आहेत आणि खजूर आणि हळीव छान भाजून घेतले होते ना ते सुद्धा घातलेत. ही परात आहे ती मी बाजूला करून ठेवले आणि गॅसवरती एक छोटी कढई घेतली आणि त्या कढईमध्ये जे आपण तूप घेतलं होतं ना ते सगळं तूप घातलं. छान असं गरम होऊ द्यायचं आणि याच्यामध्ये आपल्याला डिंक आहे तो तळून घ्यायचा आहे. डिंक छान फुलला गेला पाहिजे, त्यामुळे जरा जरा करून घालते मी. एकदम घातला ना तर तो व्यवस्थित तळला जात नाही. जर व्यवस्थित असं तळला गेला नाही तर तो असा कटकटीत राहतो, छान असा कुरकुरीत होत नाही. त्यामुळे छान असं याला भाजून घ्यायचं आहे. डिंक भाजून झाल्यानंतर त्यालाही बारीक करून मी त्या मिश्रणामध्ये ॲड केलं होतं. आता उरलेल्या तुपामध्ये आपल्याला अर्धी वाटी किंवा पाऊण वाटीसारखा गूळ घ्यायचा आहे. गूळ जर तुम्हाला घ्यायचा नसेल ना तर खजूरची क्वांटिटी थोडी जास्त घ्यायची. मिश्रण खूप भरपूर आहे त्यामुळे बाइंडिंग येणं खूप गरजेचं आहे, म्हणून मी अगदी अर्धी वाटीसारखा गूळ वापरला आहे. तुपामध्ये चांगला मेल्ट झाला की तो सगळ्या मिश्रणावरती घालायचा आहे. त्याच्यानंतर जायफळ, वेलची आणि सुंठची मी इथे पावडर करून घातले आणि लास्टला 4 ते 5 चमचे मध घातलेलं आहे. हा आमचा घरचा मध आहे. सगळं छान असं मिक्स करून घेतलंय. मिक्स जर व्यवस्थित होत नसेल तर थोड्या थोड्या पोर्शनमध्ये घेऊन आपल्याला मिक्सरमधून याला फिरवून घ्यायचं आहे, म्हणजे छान असं हे मिक्स होतं. सगळं छान मिक्स झालंय. आता याचे आपण लाडू बांधायला घेऊया. अगदी छोटे छोटे लाडू वळून घ्यायचे आहेत.
हा लाडू दिवसाला एक जरी खाल्ला ना तर याचे फायदे किती आहेत ते मी तुम्हाला सांगायला नको. त्यामुळे अशा प्रकारचे लाडू तुम्ही नक्की करून बघा. आणि आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला नक्की कमेंट करून सांगा. एक एक करून मी सगळे लाडू वळून घेतले होते. खरंच खूप कंबर दुखली होती, पण एकाच वेळेमध्ये सगळे लाडू करून झाले होते. लाडू बनवल्यानंतरचा आनंद होता तो काही वेगळाच होता. तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला मला नक्की कमेंट करून सांगा. मी अशाच व्हिडिओसोबत आपण पुन्हा भेटू. तोपर्यंत खा प्या मजा करा. बाय बाय.